अंधार नावाचा एक नवीन चित्रपट आपल्याला भेटायला येतोय 30 जूनला आणि ह्या चित्रपटाचा ट्रेलर आपण पाहिला. त्याच्यामध्ये खूप सारी गुपितं आहेत आणि ही गुपितं चक्क 3 लहान मुलं करतायत आणि 3 लहान मुलं आणि आय गेस तुझी आई आमच्यासोबत आहे. तर अथर्व, शुभम आणि मृणालला आपण पाहिलेलं आहे बऱ्याच छान छान मूवीजमध्ये, दृश्यममध्ये वगैरे आणि रितेशसोबतही तिने काम केलेलं. मॅमसोबत काम करताना तुझा अनुभव कसा होता? खूप मस्त होता आणि जेव्हा मला कळलं दीपाताई या फिल्ममध्ये आहे, नाव ऐकलेलं, मला कामही करायची उत्सुकता होती आणि कामही करायला मिळालं. आणि सुशांत दादा या फिल्ममध्ये तो पण आहे, तर त्याच्याबरोबर आधी एक फिल्म केलेलीच मी, अजून एकदा करणार आहे म्हणून अजून उत्सुकता वाढली आणि काम करायला दीपाताईबरोबर खूप मजा आली. दीपा मॅम, तुमच्यासाठी प्रश्न आहे की म्हणजे माझ्या आईने तुम्हाला सह्याद्रीच्या सिरियल्समध्ये पाहिल्यानंतर ती तुमची फॅन झालेली आणि त्यानंतर अशी तुम्हाला ह्या चित्रपटात एवढा मोठा ब्रेक 70 mm येण्यासाठी का? सह्याद्रीच्या फिल्म सिरियल्समध्ये बरोबर, तेव्हा मी मला वाटतं दामिनी वगैरे केलं, पण त्याच्यानंतर मग मी TV कमर्शियल्स झाल्या माझ्या बऱ्याच, त्याच्यानंतर हिंदी सिरियल्स झाल्या, फिल्म्स पण केल्या मी. पण लग्न झाल्यानंतर म्हटलं थोडासा ब्रेक घ्यावा असं माझं मीच ठरवलं आणि मी तो घेतला, कारण मला ती फेज एन्जॉय करायची होती. त्याच्यानंतर मग आई झाले, ती पण फेज मला खूप एन्जॉय करायला आवडली आणि अजून करते ती. आणि आता वाटलं की मुलगा थोडासा मोठा झाला आहे 3 वर्षाचा, आता तो खाऊ शकतो, आईकडे तो माझ्या पोळी भाजी दे असं आजी सांगू शकतो, खाऊ शकतो. म्हटलं आता सुरुवात करायला हरकत नाही म्हणून केली. ही सुरुवात तुम्ही लहान मुलांसोबतच केली? डेफिनेटली, कारण खूप इनोसन्स असतो त्यांच्यामध्ये आणि लहान मुलांबरोबर केली, कारण त्यांच्यात जो एक लाईव्हनेस आहे, त्यांच्यात जो खरेपणा आहे तो मला नेहमी भावतो आणि म्हणून केली. आणि ऑन स्क्रीन दे आर प्रोफेशनल, म्हणजे तुम्ही काही त्यांच्याकडनं चुकीचं घडेल असं होऊच शकत नाही. एवढी चांगली कॉम्प्लिमेंट मिळाली आहे तुम्हाला, किती मजा आली. ही मम्मी आहे कळल्याला. नमस्कार, मी अथर्व सुरेश बडेकर. जेव्हा मी कथा ऐकली, स्टोरी ऐकली, तर कथा आणि स्टोरी उत्कृष्ट आहे. सब्जेक्ट त्याचा स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि जेव्हा कळलं की दीपाताईसोबत काम करायचं आणि सुशांत दादासोबत पण काम करायचं आहे आणि अरुण नालावडे सर त्यांच्यासोबत पण काम करायचं आहे, तर अशा 3 मोठ्या आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करताना एक वेगळी मजा येते. आणि जेव्हा तुम्ही दीपाताई अशा मोठ्या कलाकारांसोबत काम करता तर तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि दीपाताई नेहमी मला सपोर्ट करायची, डेव्हलपमेंट, मी काय नवीन शिकू शकतो, नवीन काय करू शकतो, तर दीपाताईने त्याच्यात मला एन्करेज केलं. आणि शुभम आणि मृणाल तर एक सपोर्ट होता सेटवर. संतोष सरांनी डिरेक्ट केली आहे, तर आणि ही मूवी एक मिस्ट्री मूवी आहे, सस्पेन्स आहे आणि संतोष सरांनी डिरेक्ट केली आहे. ते एक CIDचे डायरेक्टर आहेत, तर ते सस्पेन्स, मिस्ट्री, मर्डर मिस्ट्री आपण म्हणतो त्याला, ते त्यांना परफेक्ट जमतं आणि त्यांना माहिती आहे की कसं कलाकारांमधून तो कॅरेक्टर बाहेर काढायचा. तर आणि आम्हाला जास्ती नॅचरल करायला आवडतं. आम्ही कधी नर्वस नसतो आणि जेव्हा तुम्ही नर्वस होता तेव्हा तो नॅचरल जी गोष्ट असते ती जाते, तर आम्हाला जास्ती नॅचरल करायला आवडतं. तुझा एक महत्त्वाचा क्रक्स आहे चित्रपटामध्ये की तू काहीतरी करणार आहेस आणि पूर्ण चित्रपटाची स्टोरी पलटणार आहे. तर काय करणार हे नक्कीच नको सांगू, ते सर्वच जण 30 जूनला बघतील. पण किती मजा आली मेन पॉईंट करताना? तो मेन पॉईंट करताना म्हणजे खूप मजा आली. आणि तो मेन पॉईंट हा नीट कसा करायचा, तो रोल कसा समजून घ्यायचा, त्याच्यासाठीची आपल्याला वेळ लागतो. तो वेळ लगेच क्विकली आपल्याला हे करून घ्यायचा असतो. आणि तो रोल जेव्हा मला म्हणजे तो सीन जेव्हा आला तेव्हा मला म्हणजे झालं आता हा नीट करूनच दाखवायचा आहे, नीट करूनच दाखवायचा. आणि ती मजा आणि त्या सीनमध्ये जी मी मजा घेतली स्वतः, ती मला खूप आवडली. दीपा मॅम, तुम्हाला खूप असं विचारावं असं वाटतं की इतकी छान छान मुलं बोलत आहेत, नक्कीच तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे मलाही खूप कौतुक वाटतं आहे. नाही, मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळपूर्वी म्हटलं त्याप्रमाणेच दे आर टू प्रोफेशनल आणि त्यांना बरोबर माहीत असतं की कसं बोलायचं. पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो म्हणजे तेव्हा आम्हाला शिकवावं लागायचं की अच्छा कॅमेऱ्यासमोर असं आल्यावर किंवा स्टेजवर आल्यावर एक फिअर असायचा, पोटात गोळा यायचा. तो ह्या मुलांमध्ये मी कुठेही बघत नाही. ते सो कॉन्फिडंट आणि चांगलं आहे.
नेक्स्ट जनरेशन आहे, त्याच्यामुळे बरं वाटतं आहे आणि त्यांच्याकडनंही मला बरंच शिकायला मिळालं आहे, त्याच्यामुळे आय एम हॅपी. अंड्याचा फंडा काय आहे, काय सांगा? अंड्याचा फंडा ही फिल्म ॲक्च्युली 2 मित्रांची आहे, आई आणि मुलाची आहे. इट्स अबाउट द रिलेशनशिप. ती बरंच काही सांगून जाते. मी असंही सांगेन लहान मुलांची आहे बरोबर मोठ्या माणसांचीही आहे आणि ती फिल्म रिलीज होते 30 जूनला. आमचे डिरेक्टर आहेत संतोष शेट्टी, त्याच्यानंतर प्रोड्युसर विजय शेट्टी यांनी बरीच मेहनत घेतली आहे. त्यानंतर आमचं संगीत दिग्दर्शन केलं आहे अमित राज यांनी आणि आमचे सिनेमॅटोग्राफर अनिकेत खंडागळे. त्याच्यामुळे इतकी छान टीम आणि हा योग पण इतका छान जुळून आला आहे की ही फिल्म तुम्हाला सगळ्यांना बघायला आवडेल आणि अवश्य बघा. तुमचा असा अंड्याचा फंडा करताना काही तुमचा सेटवरचा फंडा होता की कोणी कोणाला किती त्रास द्यायचं किंवा कोण कोणाला जास्त त्रास द्यायचा, असं काही होतं? असं काही नाही यार, तिघही खूप धमाल करायचो, तितक्या दुप्पटीने कामही करायचो आणि असं काही नाही, कोणी तिघही खूप केली. असं काही नाही, म्हणजे मधल्यामध्ये करायचो, म्हणजे आम्हाला टाईम मिळाला तर करायचो, पण एवढी पण नाही की दुसऱ्यांना त्रास होईल, एवढी पण नाही. तुम्ही एकमेकांनाही त्रास द्यायचा नाही? म्हणजे थोडीफार मस्करी चालायची, एवढं पण नाही. मस्करी नाही, पूर्णच हां, मस्करी म्हणजे चालायचीच आमची, पण एकदम पण नाही की दुसऱ्याला नर्वस. असं काही आठवतंय का अशी मस्करी? आम्ही एकदा आमचे EP प्रोड्युसर जे राजेंद्र पाटील आहेत त्यांच्याकडून एकदा पार्टी घेतली होती. त्यांना सांगितलं होतं आणि त्यांची मुलगी झाली आता जस्ट, तर त्यांना सांगितलं होतं मुलगी झाली तर आम्हाला पार्टी पाहिजे आणि ते आम्ही असं त्याला फोर्स करून ती पार्टी घेतली आणि अशी आम्ही संतोष सर जे आमचे डिरेक्टर आहेत सगळ्यांशी आम्ही धमाल करायचो आणि जेव्हा सिरियस काम असायचं तेव्हा सिरियस, हॅपी काम असायचं तेव्हा हॅपी काम. आणि जे डुबुक डुबुक गाणे ते अमित राजनी डिरेक्ट केलं आहे, अमित राज सरांनी, तर त्याच्यात एक धमाल आहे, मजा आहे, ती बॉन्डिंग दाखवली आहे, ती एक फ्रेंडशिप ज्या अंडे आणि फंडेमध्ये ती एक दाखवली आहे. तर असं आहे. अमितराज सरांचं तू गाणं म्हणालास डुबुक डुबुक, त्या चित्रपटात आणखी पण गाणी आहेत, तुमच्या सर्वांचं एक फेवरेट गाणं कोणतं आहे? डुबुक 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 डुबुक. नाही, हे गाणं खरंच खूप छान आहे. अजून एक सॅड सॉन्गसुद्धा आहे, पण दोन्ही पण जास्त डुबुक डुबुक आणि दोन्ही आपापल्या परीने सिच्युएशनल सॉन्ग्स आहेत. हे खूप मजा मस्ती आहे यांच्या डुबुक डुबुक गाण्यामध्ये आणि दुसऱ्या गाण्यामध्ये आई आणि मुलाचं रिलेशनशिप, त्याच्यावर ते बेस आहे आणि तो टर्निंग पॉईंट आहे. आणि अजून मला एक सांगा असं वाटेल की आमच्या फिल्ममध्ये इट्स अ फन लव्हिंग फिल्म हे आहेच, पण त्याच्याबरोबर दर 15-20 मिनटानंतर एक टर्न आहे, एक ट्विस्ट आहे, त्याच्यामुळे ती फिल्म तुम्हाला खिळवून ठेवेल आणि बघायलाही आवडेल. म्हणजे चित्रपट करायचा म्हटल्यावर अंड्याचा फंडा हाच का निवडलात? खरं तर मी असं ठरवून काही केलं नव्हतं, पण माझ्याकडे जेव्हा स्क्रिप्ट आलं तेव्हा मला वाचल्यानंतर जाणवलं की कंटेंट खूप स्ट्रॉंग आहे आणि संतोष शेट्टी जे आमचे डिरेक्टर आहेत त्यांच्याबरोबर याच्या अगोदरही मी एकदा काम केलेलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं एक तर मर्डर मिस्ट्री आहे आणि त्यांचा हातखंडा आहे ह्या विषयांमध्ये आणि गणेश अंबर श्रीपादसारखे रायटर आहेत आणि कंटेंट इतका स्ट्रॉंग आहे, तर नक्कीच काहीतरी चांगलं घडेल असं वाटलं मला. म्हणून म्हटलं चला ह्या फिल्मने आपण सुरुवात करूया. नक्कीच. आणि आता पुढे काही प्रोजेक्ट्स करण्याची इच्छा, काय विचार केला आहे का? नक्की काही चांगलं आलं तर डेफिनेटली मी करेन आणि करायची इच्छा तर आहे, म्हणून तर सुरुवात केली. थँक्यू सो मच. आता तुमच्या सर्वांचं डुबुक डुबुक तुम्हाला गाणं आवडलंच आहे, कळलंच आहे, तर त्याची एक झलक होऊन जाऊ दे तुमच्या आवाजात. तिघही एकसाथ घेतील. तुम्ही 1 2 3 म्हणून. हां ठीक आहे. 1 ॲक्शन पण म्हण. 1 2 3. डुबुक डुबुक टनाननानना डुबुक डुबुक टुरुटुटुटुटु डुबुक डुबुक टनाननानना डुबुक डुबुक टुरुटुटुटुटु तुफान नाचू उगाच हसू खिशात टाकू इटुक पिटुक टनाननानना इटुक पिटुक टुरुटुटुटुटु डुबुक डुबुक टनाननानना डुबुक डुबुक. थँक्यू सो मच. आणि खूप छान गायलात आणि तुम्हाला तुमच्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय करा 30 जून आणि त्यानंतर. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, मराठी शोबत.